तर मुंबईत आलेल्या प्रत्येकानं मराठी शिकलंच पाहिजे असं नाही, कारण मुंबईच्या अनेक भाषा आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी हे विधान केलंय. विद्याविहारच्या एका कार्यक्रमात बोलताना भैयाजी जोशींनी हे विधान केलंय. मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत. मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकलं पाहिजे असं नाही. घाटकोपरची भाषा गुजराती आहे असंही यावेळेला बोलताना भैयाजी म्हणालेले आहेत. आणि मुंबईतल्या गोवंडी ITI मध्ये आयोजित एका कार्यक्रमात भैयाजी जोशी यांनी हे वक्तव्य केलंय. याचा अर्थ असा की मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत. पण त्या त्या भागाची काही भाषा असते. त्या घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे. गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे. त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही. त्यामुळे बहुतेक दीपकजी पण मराठी शिकले नसावे असं वाटतं.